नमस्कार मंडळी, मी किरण धामणे स्वागत करतो आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आज अचानक या ठिकाणी मी आलेलो आहे उंबरशाच्या गावी आलो आहे आणि या ठिकाणी आपण डोळ मासेमारी पाहणार आहोत. ठीक आहे, तर हा पाठीमाग बघता समुद्र सगळा दिसतो इकडे आणि ह्या इकडे ह्या साईडला बघा हे मंदिर आहे त्यांचं, इकडे गाव आहे, वाडी आहे आणि हे जे आहेत ना दादा आहेत ना, ह्यांच्याबरोबर आम्ही चाललो आहे आणि ते आमचे मित्र आहेत संतोष दुर्गवले. यांच्यामुळे मागे एकदा आम्ही आलो होतो ह्या गावी मासेमारी करण्यासाठी, तेव्हा वाना मासेमारी बघितली आपण आणि आज आहे ना आपण डोल मासेमारी बघत ना. डोल मासेमारी कुठल्या कुठल्या प्रकारची मच्छी येते डोलीमध्ये? कोळंबी कोळंबी वगैरे कोळंबी वगैरे येते, हा ना, जेवण वगैरे येते. हा खेकडे वगैरे खेकडा, सगळे मिळतात. हा. मिक्स मच्छी मिळते. आज बघूया कुठली मच्छी मिळते. सांगू शकत नाही की ह्याच प्रकारची मच्छी मिळेल, जसं समा असेल त्या हिशोबाने मिळते. तर आता आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये काय मिळते मच्छी. ठीक आहे, तर आता आम्ही चाललो, आता आलो इकडे किनाऱ्यावरती. इकडे बघताय बघा पाठीमागे सावित्री नदी इकडे आहे. ठीक आहे, आणि इकडे गाव आहे, इकडे उंबरशेत खारेवाडी. ओके ओके. अरे नाव कसं तुमचं? संतोष पावसकर. संतोष पावसकर आहेत. हे माझे मित्र आहेत आणि ह्यांच्यामुळे सगळी ओळख झाली इकडे. ठीक आहे, चला तर आपण बघूया, जास्त वेळ न दौडता जाऊया समुद्रामध्ये आणि पाहूया कोणत्या कोणत्या प्रकारची मच्छी मिळते. चला तर मंडळी, बघा हे बघताय तुम्ही, हे आहे उंबरशेतची खारेवाडी आणि बघा किती छान एकदम वातावरण आहे. बघा इथे जवळ गाव आहे आणि इथे पाणी, लोकेशन एकदम भन्नाट आहे एकदम. बघा मस्त वाटतं बघा इकडे याच ठिकाणी, घर एकदा लागूनच एकदम मस्त की समोर समोर दरवाजा इकडे साईडला समोरच्या ठिकाणी आणि घरात ओट्यावरती बसून आहे ना समोरचं घर बघताय, मंदिर आहे ते दत्त मंदिर आहे आणि समोर लोकेशन बघा कसं आहे एकदम. लगेच इकडे समुद्र, सावित्री नदी, समोरचा जो आहे पट्टा आहे तो रायगड आहे, रायगडचा परिसर आहे. ह्या नदीच्या पलीकडे रायगड जिल्हा येतो आणि इकडे आम्ही रत्नागिरीमध्ये आहोत. समजलं तिकडे, हे बघा एकदम समोरच दत्त मंदिर आहे. हे बघा हे मंदिर आहे, हे लॉक आहे, इकडे दत्त मंदिर आहे आणि लोकेशन बघा किती भारी आहे. समोरच एकदम नदी आणि इकडे घरं बघा, ही नदी आहे समोर. चला आपण जाऊया मित्राच्या गावी, घरी जाऊया तिथे. बघा भारी आहे एकदम, भन्नाट लोकेशन एकदम. बघा इकडे ना काम चाललंय, होड्यांचं दुरुस्तीचं काम चाललंय बघा. आता काय करताय काका? हे होडीचं काम चाललंय. हा, दुरुस्ती स्वतःच करताय? हो, स्वतःच. कोणत्या प्रकारची मासेमारी करता तुम्ही? मासे काय बारीक छोटी कोलंबी वगैरे. हे काय डोल मासेमारी की आहे? डोल मासेमारी ना. बाकी खेकडे वगैरे पकडत की नाही? काही बघा पकडतो. हा ना. बघा छान मंडळी वातावरण आहे इकडे, ही घरं इकडे आहेत आणि हे बघा समुद्राचं एकदम जवळ एकदम छान एरिया इकडं. दुसरे तिकडे काका पण आहेत, ते पण तिकडे काम करतात, होडीचं मिस्त्री आहेत, होडीचं काम करतात बघा, होडी दुरुस्ती करतात, काम चालू आहे. एकदम घराला लागूनच एकदम आहे, गावाला लागूनच आहे एकदम, खाजन जवळ आहे. आम्ही चालू आता, वेळ झाला तिकडे जायचे. इथल्या लोकांचे आहेत बघा मस्त आणि समोर दिसत ना बोळी दिसत ना, त्या डोली लावलेल्या आहेत त्यांच्या. कुठे आपल्या किती आहेत हो अगा? आपल्या डोल किती आहेत? एक की दोन? दोन. आपल्या तुमच्या डोळ आहेत ना? दोन. हा, मग आपण दोन डोली उचलायच्यात. हे बघा होडीचं पाणी बाहेर काढतात ते आणि बघा सगळीकडे बोया लावलेल्या आहेत, भरपूर आहे. आता जाता येते बघा इकडे आले. आपण किती होड्या घेणार आहोत? आता एकच होडी आहे ना. हा. मग आमची होडी आली इकडे. चला तर मंडे आहे ना, फायनल आम्ही निघालो इकडे. मित्र आहेत आणि हे एक आमचे नवीन पार्टनर आले तिकडे. दादा पार्टनर आहेत आमचे. दादा नाव कसं? आकाश पावसकर आहेत. चला तर मंडळी जाऊया फायनल. इकडे बघताय तुम्ही, ठीक आहे. इकडे खाली होडी आमचे आले आणि आम्ही इथं निघालोय बघा डोल ओढायला, डोल खेचायला चाललोय, डोल खेचायला.
पाठीमध्ये बसा तुम्ही दोघांनी पण. हम्म. तिकडे पाठीमध्ये पाठीमध्ये फायनली आलोय बघा मंडळी, इकडे बोयाजवळ आलोय आणि ओढायला सुरुवात केली आता. ओढे खेचतात या बघा. साईडला या साईडला ठेवा. तो ड्रम पाठीमागे ठेव. सुंदर गाव वाटतं. पाणी काढू काय? हे झालं असेल तर आता ओढायला सुरुवात केली. मग विचारतो त्यानं तसं. कळलं का काका कळलं का? बघा जवळ आली फायनली. बघा हा इकडचा हे आहे, शेवट आहे. याच्यामध्ये मच्छी आहे काहीतरी. आता बघू, आता नंतर खोलल्यावर दिसेल. याच्यामध्ये काय आहे ते कळेल आता थोड्या वेळाने आपल्याला. कोपरा बांधलेला असतो. हां, कोपरा शेवट बांधलेला असतं. मिक्स आहे. काय आहे ते कळेल का आपल्याला. बघूया आपण मंडळी पहिल्या डोळेमध्ये काय आहे ते. हा भाई तो बिटिया हे काय काय मच्छी नाही. हे खेकडे बघा कुठल्या प्रकारचे आहे. एक लेप आहे मोठा. बघा मोठा लेप मिळाला बघा, जिवंत आहे ना. हा जिवंत लेप मिळालाय मोठा एकदम. हे बघा एक नंबर माहित आहे काय? पहिली डोळी झाली अजून सेकंड. लेप लेप आहे ना हे. हा लेप आहे. लेप आहे. काय माहित आहे? दुसरं एक मासे मिळाले. हा काय बांगडा नारबा आहे. नारबा. बघूया आता दुसरे आणखी डोळे आहे ना आपले आणखी. हा आणखी एक डोल आहे. बघूया काय मिळालं याच्यामध्ये. हे खेकडे झालेत छोटे छोटे. ते मी हा तेव्हा मला सांगत होते ते फणसे फणसे होते तेव्हा. चिखलात कुठलात ते हा कमरेवर गेलो तो चिखलामध्ये. मी मला बोलते कशी काढलं? ओढलं मला अशी ओढली. संध्याकाळ झाली मंडळी. बघा कसं वातावरण बघा इकडचं. गारवा आहे वातावरणात. थंडी सुरुवात होईल ना आता. पावसाळा संपलाय. 2 दिवस झाले अगोदर पाऊस गेलाय. थोडा थोडा वाढेल आता. आता बघूया आता ह्याच्यामध्ये काय मिळतं ते. संध्याकाळ पण झालंय. एका जाळ्यामध्ये 2-4 पीस मिळाले मोठे मोठे आणि खेकडी जास्त आलेत. एका आहे ना डोळीमध्ये आम्ही ओढले पाहिलात आपण. खेकडी जास्त आलेले आहेत आणि 2-4 पीस आलेत आपल्याचे लेपाचे. आणि दुसरं एक कसं आता ह्याच्यामध्ये बघूया आता काय आहे ह्या डोलीमध्ये. कारण पाण्याचा जोर थोडं कमी झाला आहे, त्याच्यामुळे थोडंसं चान्सेस म्हणजे कमी आहेत. तरी बघूया आपण. तरी जे काय मिळेल ते दिसेल आपल्याला. बघूया. हो ह्याच्यामध्ये एक आलाय खेकडा चांगला मस्त पैकी. हवा केवढा मोठा आला खेकडा. डोलीमधला खेकडा बघा कसा भारी आहे.
पावसाला देऊ तुम्हाला किती लागतील तेवढं काय पण आता सध्या नाही. पकडलं नाही बघा त्याच्या सोडताना जरा मुश्किल होतं ना. मार कसं त्याला हा आता तर विजय पुढे पुढे पुढचा ओढ पुढला बघूया मंडळ एक खेकडा दिसलाय. बघूया काय होतंय. नाही खेकडी असली तर किती असतात? भरपूर असतात. सिमेंटची गोण एक हा सिमेंटची गोण म्हणजे उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पावसाळी पावसाळे आता पण मध्ये भेटते पण ते आता सध्या हे आहे म्हणजे आता कसं ह्याच्यानंतर काय ते भांग आला. हा भांग नाही आता भांग होईल ना आता पौर्णिमा अमावस्येला आता अमावस्या, एकादशी म्हणजे एकादशीच्या बारशीच्या नंतर. हा बारशी नंतर अच्छा मग सगळ्या मंडळी बघा पाणी हे डोळ आले. आता बघूया ह्याच्यामध्ये एक खेकडा तर दिसला आपल्याला. एक इकडे दिसला. आता बघूया काय मिळत आहे ते. कारण काय माहिती आहे आपण आलोय आता भांगाला सुरुवात झाली. कारण भांगाला सुरुवात झाली होती म्हणून त्याच्यामुळे आता फार काय मिळाली नाही मच्छी. जी आता मिळेल आता दुसऱ्या डोलीमध्ये दिसेल आता आपल्याला. पहिल्या डोलीमध्ये आपल्याला फक्त 2-3 पीस आले मोठे मोठे लेप. तर हे बघूया किती आहे ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये काय आहे बाकी सगळे छोटे खेकडे आहेत. पुढे काहीतरी मासा आहे कुठला तरी. त्याचा फोन आला. हे जे मिळालं लेप वगैरे आहे खेकडा वगैरे आहे हे आपल्याला मिळालं आजच्या डोलीमध्ये. मंडळी आपण थोडंसं बोलतो ना की भांगाला सुरुवात झाली आणि आता आपण आलो भांगाच्या एकदम पौर्णिमेच्या जवळपास आलो असतो ना बारशी नंतरला. तर आपल्याला बऱ्यापैकी मच्छी मिळाली असते. जी मच्छी मिळाली आपल्याला दाखवलेली आहे. नेहमी काही जास्त मच्छी मिळत नाही. कधी कधी असं फेल पण जातो विषय.